नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे हॉल तिकीटची शस्त्र म्हणून इथे पूजा केली आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर. आणि मग इकडे मानसी म्हणते की आज तुम्ही हॉल तिकीट पुजलं आहे आणि आता तुम्ही अभ्यासाला लागा. आणि मग त्याच्यानंतर ती तिथलं फूल उचलते, ते आपट्याचं पान त्याला देते आणि शुभ दसरा म्हणते. आणि तेजससुद्धा तेच आपट्याचं पान परत देतो आणि म्हणतो की शुभ दसरा. मग मानसी म्हणते हे हॉल तिकीट मी आतमध्ये जपून ठेवते असं म्हणते आणि इकडे आत घेऊन जाते. तर आभा तेजसच्या जवळ येते आणि म्हणते की दादा आज मी खूप खुश आहे असं म्हणते आणि तेजसला इथे मिठी मारते. आणि तेजस म्हणते हो हो हो, एक्साइटमेंट पुरे, अजून मला नोकरी लागली नाही आहे असं म्हणतो तो. आणि मानसीकडे आतमध्ये गेली आहे. बघूया आता पुढे काय काय होतं ते प्रेक्षकांनो. तर आभा मात्र खुश झाले आणि आभा आणि मानसी बोलायला लागल्यामुळे ना तेजसचं इथे अर्धं टेन्शन गेले. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे मानसी आली आणि विचार करते आणि म्हणते की हे आज शस्त्र आहे, शस्त्र म्हणून तेजसने याची पूजा केली हॉल तिकीटची. आणि हे शस्त्र आहे ज्याच्यामुळे तेजस आणि तात्यांच्यामधला दुरावा इथे निघून जाणार आहे. हे इथे ठेवते आणि ती फाईलमध्ये ठेवेल की नाही, स्वतःच्या हातात एवढी फाईल आहे पण ती ते वहीमध्ये घालून ठेवते. आणि तेवढ्या तिकडनं गायत्रीची एंट्री येते, गायत्री येते आणि मग मानसीकडे घाबरते, दचकते आणि ते हॉल तिकीट जपून ठेवते. कारण गायत्रीला सांगायचं नाही आहे ना की तेजस परीक्षा देणार आहे वगैरे. तर गायत्री आल्यानंतर ती म्हणते अगं हो एवढी काय दचकतेस आणि अभिनंदन असं म्हणते. तिच्या पाठोपाठ छाया आहेच, तर ती छायाला सांगते की जा औक्षणाचं ताट घेऊन ये आणि बघ शेवटी तुला नोकरी मिळालीच ना, सुनेच इथल्या कमवतात, हिस्ट्री रिपीट, जसं मी कमवत होते तसं तू आता कमवतेस, हिस्ट्री रिपीट्स होती असं म्हणते. आणि मग ती इथे छाया आरतीचं ताट घेऊन येते आणि म्हणते ओ ओ ओ ओ, आरतीचं ताट म्हणजे तुला औक्षण करायचं तर तुला हळदी कुंकू लावावं लागेल. आणि हळदी कुंकू मी तेव्हाच लावेन जेव्हा तू स्वतःला सून म्हणून सिद्ध करशील असं मी म्हटलंय ना, तर मी तुला इथे औक्षण करू शकत नाही. तर ती छायाला सांगते छाया तू तिचं औक्षण कर. तर छाया लगेच हो दीदी असं म्हणते आणि तिथे मानसीचं औक्षण करते. आणि मग त्याच्यानंतर छाया औक्षण करून झाल्यानंतर इकडे मानसीला गायत्री ते मिठाई खायला देते आणि म्हणते आज नोकरी लागली आहे, आनंदाचा दिवस आहे आणि तुला काय पाहिजे बोल. तर मानसी म्हणते की तुम्ही एवढं माझ्यावर खुश झालायत ना, तुम्ही आशीर्वाद देताय तेच पुरेसं आहे. गायत्रीला आठवतं की रणजितनं कसं तिला इथे मिठाई देतो, ते गायत्री मिठाई देताना म्हणते घे तोंड आणि तुला काय पाहिजे ते सांग मी तुला देते. आणि मग तिला आठवतं की तुला तुझ्या फिनिशिंग स्कूलच्या सर्टिफिकेटवर सही हवी होती ना माझी, तर तू त्याच्यासाठी ते पहिल्यांदा घरात आली होतीस ना, तर मी तुला ती आज सही देते. मग मानसी इथे खुश होते की सही तिला त्या सर्टिफिकेटवर मिळणार, कारण महत्त्वाचं सर्टिफिकेट असतं. पण त्यावेळेला मानसी तोडीसोड उत्तरते, त्यामुळे इथे सही देत नाही. पण ते आता ती मी सही देणार आहे असं गायत्री मानसीला सांगते. मानसी खुश होते आणि म्हणते की मी घेऊन येते सर्टिफिकेट. आणि मग ती सर्टिफिकेट आणायला घेते आणि छाया म्हणते ताई तू एवढं खुश व्हायची गरज नाही आहे दीदी, तू मानसीवर एवढी खुश होतीस असं ती पुढे बोलणार. तोपर्यंत गायत्रीनं छायाच्या तोंडात तिथे मिठाई कोंबते आणि मग त्याच्यानंतर इकडे तीच मानसी सर्टिफिकेट घेऊन येते. गायत्री तिथलीच वही उचलते ती. तर मानसी म्हणते इथे खाली ठेवून सही करा ना. तर गायत्री म्हणते की मी ठरवते कुठे कशी सही करायची ते. आणि तिथलं पेन उचलते आणि मग त्याच्यानंतर इथे ती सही करायला अगदी आविर्भाव तोच असतो हा सही करणार असा. आणि सही करताना असं एकदम थांबते आणि म्हणते ओ ओ ओ सॉरी, मूड चेंज झाला, नाही देणार मी तुला ह्या सर्टिफिकेटवर सही. तुझ्यासाठी अजून एक चॅलेंज, तुला ही जी काही नोकरी मिळाली आहे ना तू ती टिकवून दाखव आणि मगच तुला मी ते या सर्टिफिकेटवर सही देईन असे ते गायत्री सांगते मानसीला. आणि मानसी पण ठीक आहे म्हणते. आणि मग त्याच्यानंतर म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, मी माझी ही नोकरी ना नक्की टिकवून दाखवीन असं सांगते. आणि मग गायत्री म्हणते इथे तुझ्या सासू सासऱ्यांना जाऊन सांग तुला नोकरी मिळाली, ते ही आनंदाची बातमी त्यांना देऊन ये. आणि मग मानसी जाताना ती वही जी काही आहे तिथे टेबलवर व्यवस्थित ठेवून देते, कारण त्याच्यात हॉल तिकीट आहे बरं का त्याच्यामुळे. आणि मग त्याच्यानंतर म्हणते मानसी आत गेल्यानंतर की गायत्री म्हणते की सगळ्यांची तोंडं नक्कीच इथे गोड झाली पाहिजेत. आणि मग इथे प्रेक्षकांनो काय होणार तुम्हाला माहितीच आहे. तर आता इथे आई म्हणजेच मावशी ते घडी घालत आहेत, साडीची झाडा ठेवत आहेत. तोपर्यंत इथे मानसी हाक मारते मावशी काका आत येऊ का असं म्हणते. आणि मग दोघं इथे न बोलताच संमती देतात. ती आत येते आणि म्हणते की मला तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे, मला नोकरी मिळाली आहे. हे ऐकून ना इकडे मावशीच्या चेहऱ्यावर आनंद येतो बरं का, त्या खुश होतात. तात्या पण जरासे खुश झाल्यासारखे दिसतात पण चेहऱ्यावर इथे दाखवत नाहीत. आणि मग मानसी इथे म्हणते की आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. मान्य आहे की तुम्ही माझ्यावर इथे चिडलाय, मी चूकच तशी केली आहे, पण तुम्ही साधं व्यक्तसुद्धा होत नाही आहे माझ्याशी बोलताना. आणि असं एवढं
एवढी मोठी चूक केली आहे का हो मी, असं म्हणून ती एकदम इमोशनल होते इथे आणि बोलते त्यांच्याशी. आणि आज खूपच चांगला दिवस आहे, मला इथे नोकरी मिळाली आणि तुम्ही मला आशीर्वाद देणार नाही का, मला आशीर्वादाची गरज आहे असं ती ते म्हणते. आणि मग त्याच्यानंतर काहीच बोलत नाहीत दोघंजणं. आणि मानसी असं म्हटल्यानंतर तात्या म्हणतात की आज सणावाराचा दिवस आहे, आज दसऱ्याचा दिवस आहे, शुभ दसरा आहे आज, त्याच्यामुळे इथे कुणाच्याही डोळ्यात पाणी नको एवढंच ते म्हणतात. आणि मानसी इथे निघून जाते बाहेर. आणि मानसी निघून गेल्यानंतर आई तात्यांच्या जवळ येतात आणि म्हणतात की पोरीनं आज एवढी चांगली बातमी घेऊन आली होती आज सणावाराच्या दिवशी, आणि मग आपण असं खरंच इतकी चूक केली आहे का तिने. तर तात्या म्हणतात तिने चूक केली आहे असं आपण डायरेक्ट म्हणू शकणार नाही, पण तिनं ज्या परिस्थितीत लग्न केलं आहे, ज्या परिस्थितीत ती त्याच्याशी साथ देते ती परिस्थिती चुकीची आहे. अगं तिच्या वडिलांना तिला इथे राणीसारखं ठेवायचं होतं, म्हणजे जिथे कुठे ती लग्न करून जाईल तिथे राणीसारखं ठेवायचं होतं. आपण तिच्या या इच्छा पूर्ण करू शकणार आहोत का, असं ते स्वतःला आणि आईंना इथे विचारतात आणि इथे इमोशनल होतात. खरंच मुलगी म्हणून त्यांचा इथे जीव तुटतोय की तिच्यासाठी तिच्या वडिलांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण होत नाही हे बघून त्यांचा जीव तुटतोय. तर इकडे गायत्री तेजसला इथे बर्फी देते, मिठाई. दसऱ्याला ॲक्च्युली मला तुम्हाला सगळ्या प्रभूंना या घराबाहेर काढायचं होतं, पण ठीक आहे ते झालं नाही. पण आता मानसीला तुझ्या नोकरी लागली, तुझ्या बायकोला, आता बघ ती कशी झरझर पुढे जाते. तुझ्या आधी तेजसला वाटतं की ही जी काही मिठाई देते ती दसऱ्यासाठी आहे, पण ती म्हणते की नाही दसऱ्याची मिठाई नाही आहे, तुझ्या बायकोला नोकरी लागली म्हणून ही मिठाई आहे. आणि तिच्यासमोर तुझी उभं राहायची लायकी तरी आहे का, तू इथे घराबाहेर ती आतमध्ये, आणि ती किती हुशार आणि तू कसा जे काम करत नाहीस असं खाली दाखवायचा म्हणजे नीच दाखवायचा इथे प्रयत्न करते गायत्री पुरेपूर इथे. तर तू इथे तिच्या लायकीचा सुद्धा नाही आहेस. आणि बघ तू ना तिच्याशी लग्न करून तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही आहे, तर तू इथे बेड्या घातल्यास बेड्या, असं गायत्री तेजसला म्हणते. आणि म्हणते की आता तिचा हरलेला चेहरा रोज मला इथे बघायला आवडेल असं म्हणते. आणि गायत्री आतमध्ये निघून गेल्यानंतर तेजस इथे म्हणतोय गायत्री वहिनी मॅडम, तर तुम्ही जे काही कराल ते कराल, पण आता मी तात्यांचा विश्वास जिंकून या घरात येईन आणि मग त्याच्यानंतर मी मानसींना सगळ्या ह्याच्या त्रासातून सोडेन, तुमच्या त्रासातून सोडवेन, या घराच्या त्रासातून सोडवेन आणि त्यांना त्यांच्या नात्यातून मुक्त करेन मी आणि त्यांना त्यांचं आयुष्य इथे सुखाने जगू देईन. हा इथे म्हणजे मी शब्द देतोय असं तिथं म्हणतं. हे चुकीचं आहे असं मला वाटतं, तुम्हाला काय वाटतं. तर इकडे आता मामीला दाखवलंय बरं का बऱ्याच दिवसांनी. मामी इथे बसली आहे, मामीचं घर दाखवलंय, मामी इथे बसली आणि म्हणते हा माझी क्लिप सापडली, सगळीकडे शोधते मी क्लिप आणि क्लिप इथे टेबलावर आहे. तुमच्या बाबतीत पण असं होतं का की क्लिप तुम्ही एकीकडे काढून ठेवता आणि दुसरीकडे शोधता. तर मामा येतो आणि म्हणतो काय एवढं छोटंसं काम केलंयस. तर इकडे मामी म्हणते छोटंसं, मग उद्यापासून हे जे छोटंसं काम आहे ना भांडी घासायचं ते तुम्हीच घासा. मग इकडे विनीत आला आणि तो म्हणतोय की इथे मानसीचं लग्न झालं आणि तुम्ही सांगितलं का नाही कोणी मला. तर मानसीचं लग्न झालं हे ऐकून मी इथे चालू करते पट्टा बोलायला आणि म्हणते अरे तिने आधी लग्न केलं आणि मग तिच्या आईनं आपल्याला फोन करून सांगितलं आणि मी गेले होते ना तिच्या घरी. मग इथे मामा म्हणतो तुझी काय गरज होती, तू का गेली होतीस. कारण इथे विनीत सांगत असतो की तेजसची लग्न केलं आहे, गायत्री मॅडम तेजसची वहिनी आहे, म्हणजे मी ज्यांना रोज सोडायला वगैरे जातो त्या मोठ्या हुद्द्यावर आहेत आणि मी त्यांच्याकडे नोकरी करतो. म्हणजे मानसी मग लगेच मामीला आठवतं मानसी कुणाकडे केक पोचवायची ते. आणि मग म्हणते ती विनीतला म्हणजे ती तुझी बॉस आहे, तू आता इथून पुढे तिच्याकडे नोकरी करायची नाही, कसली कैदाशीण बाई आहे ती. आणि मग मामा म्हणतो तुला कधी कळलं ती कैदाशीण आहे ते, मी गेले होते ना तिच्या घरी. मग मामा म्हणतो काय तिच्या घरी. तर हो मी जावेची आता मामी आली आहे म्हटल्यावर तिनं कसं बोलावं. तर नाही ही ना अशी अपमान करायला लागली, उठसूट बोलायला लागली. तर मामा आधी म्हणतो तुला जायची गरजच नव्हती. पण मामी म्हणते नाही आता भाचीचं लग्न झालं आहे, म्हणजे असं ओटी बिटी भरायला जायला नको का मामी, म्हणून मी गेले होते. आणि मग आता ती येईल ना माझ्या पायाशी, कारण मी तिथे तिचा अपमान करून आले, त्यामुळे तिथे माझ्याबरोबर येईल, माझ्या घरात येईल, तेव्हा मी बघते असं मामी इथे मामाला सांगते. आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो इथे आबा आणि मानसी बाहेर येत आहेत, दोघीजणी येताना पुस्तकांचे गट्टे घेऊन येत आहेत. आणि मग मानसी सांगते तेजसला तुम्ही हे वाचा तोपर्यंत मी या पुस्तकातल्या नोट्स काढते, तुम्ही या गोष्टींचा अभ्यास करा असं म्हणून ती तेजसला सांगते. आणि मग इथे चटई घालतायत खाली, मग आभा आणि मानसी तिथे दोघीजणी खाली बसून अभ्यास करतायत. तर तेजस काय करतोय बघा, तेजस
तेजसना जिन्यावरनं उड्या मारतोय आणि ते जा खूप असं मजेशीर वाटतंय. आणि आबाला माहिती असते त्याची सवय आणि मानसीला कळत नाही आहे तेजस असा का वागतोय ते. आणि मग हळूच आबाला मानसी विचारते, अगं हे असे का करतायत, तर थांब जरा तू मजा बघ असं आबा सांगते. आणि मग तेजस जोरजोरातच उड्या मारतो आणि ते बघून इथे मानसीला खरंच राहत नाही. मग मानसी म्हणते, तुम्ही काय करताय, तर तेजस म्हणतो इथे मानसीला की ही माझी अभ्यास करण्याची पद्धत आहे. कारण आबा पण सांगते, अगं हो तो लहान असल्यापासून ना असा जिन्यावर उड्या मारत इथे अभ्यास करतोय. आणि मग मानसी म्हणते, ही अशी अभ्यासाची पद्धत, माझी तर अशी अभ्यासाची पद्धत नाही, माझी पद्धत ना वेगळी होती. आणि मग इथे तेजस म्हणतो, काय चिठ्ठ्या घ्यायची, कॉप्या करायची. आणि मग म्हणतो, ओ तुम्ही टॉपर आहात ते माहिती आहे मला, काय होती तुमची अभ्यासाची पद्धत. तर इकडे मानसी सांगते, मी ना सगळे शॉर्टकट लक्षात ठेवायचे. आणि मग तेजस त्या पद्धतीनं इथे शॉर्टकट लक्षात ठेवून वाचतो C32. मग ते रेल्वेची जे मुंबईतली सगळी स्टेशनची नावं आहेत तशी सांगायची. आणि मग नंतर इथे मानसी म्हणते, अजून एक माझी पद्धत होती, मी ना उत्तराचे इनिशियल लक्षात ठेवायचे. आणि म्हणते ताना पिही निपाजा असं एकदम पटकन ती म्हणते. आणि तेजस म्हणतो, हे काय आहे, ताना पिही निपाजा मला नाही आठवत आहे, काय आहे हे. आता आबा पण विचारात पडले की हे काय आहे ते. आणि मग इथे मानसी सांगते की नाही तुम्हाला कळणारच नाही ते काय आहे ते. आणि आबाला सांगते की नाही यांना येणारच नाही. पण तो तेजस आहे, तो हुशार आहे, तो लगेच कसा म्हणतो, हे तर इंद्रधनुष्याचे रंग आहेत. आणि मग तेजस एक एक नावं घेतो, तांबडा, नारंगी, पिवळा, ही हिरवा, ताना पिही निळा, पारवा, ताना पिही नी जांभळा. आणि मग इकडे मानसी सुद्धा इथे खुश होते. आणि मग आबा म्हणते, आईला म्हणजे छान आहे त्या भारी ट्रिक्स, मी तर शेवटपर्यंत ना घोकमपट्टीच करते. मला म्हणून म्हणतो तेजस की म्हणून तू काटावरच पास होते. तेवढ्यात नाही ते गीताचा फोन येतो तेजसला आणि ती सांगते की भाऊजी मला कणकण वाटत होती त्यामुळे मी डबा घेऊन नाही आले आणि एक थोडा वेळ द्या मला, मी डबा घेऊन नक्की येते. मग इथे तेजस सांगतो की वहिनी तुझी तब्येत बरी नाही आहे तर तू थांब आराम कर, मी काहीतरी खाऊन घेतो, तू काही माझी काळजी करू नकोस. आणि मग तो तेजस सांगतो की मी सरकारी नोकरीचा इथे फॉर्म भरला आहे. आणि मग इथे गीता म्हणते, माणूस लग्न झाल्यानंतर बदलतो हे मी ऐकलं होतं, पण तुमच्यात तर आमूलाग्र बदल झाला आहे. मी तुम्हाला म्हणत होते ना आवड ते हेच ते, तुम्ही कसं म्हणजे ती तुमच्या ड्रेसची, तुमच्या आवडीचा ड्रेस, तिच्या आवडीची ओढणी मी तेव्हाच तुम्हाला सांगत होते. मग इकडे मग तेजस म्हणतो, आवडीचा विषय निघाल्यावर लगेच ताप पळाला काय तुमचा, तुम्ही काळजी घ्या, तुम्ही येऊ नका आणि काय वाटलं तर मला इथे नक्की फोन करा आणि मी इथे काहीतरी खाऊन येईन, तुम्ही काळजी करू नका असं तो इथे सांगतो. आणि मग आबा विचारते काय झालं, तर तेजस म्हणतो की गीताला इथे ताप आलाय, कणकण वाटते आणि त्यामुळे तिला इथे येता येणार नाही आहे. आणि मग इकडे आबा म्हणते, दादा मी तुला घरातनं आणून देऊ का जेवण, तर तेजस म्हणतो की आता थोडक्यासाठी तात्यांचा राग इथे परत ओढावून घ्यायला नको, जे काही चाललंय ते चालू देत. तर आबा म्हणते रोज घरात जेवण बनतं पण तू इथे जेवू शकत नाहीस. मग इकडे मानसीच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि ती म्हणते, अहो तुम्ही घरात केलेलं जेवण जेवू शकत नाही ना, पण इथे अंगणात बनवलेलं जेवण तुम्ही नक्कीच जेवू शकताय असं आता मानसीनं म्हटलंय. मग मानसी म्हणते की आबा आपण ही पुस्तकं वरती उचलून ठेवूया, तू चटई उचल. आणि दोघी जणी ते पुस्तकं उचलून ठेवतात, चटई उचलतात आणि बाहेर येताना एक छोटा स्टोव्ह, पातेलं, पाणी आणि अर्थातच मॅगीची पाकिटं घेऊन येतात. मग त्याच्यास इथे म्हणतो, मॅगीची पाकिटं इथे, नूडल्स, अगं नूडल्स घरात चालत तरी नाहीत आणि मी घरातनं गेल्यानंतर इथे नूडल्स आणल्या, पण काय हे मी आल्यानंतर ना बडवून काढीन असं म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर इथे आबा म्हणते, अरे त्या विनोदला कपाटात पॅकेटं ठेवताना चोरून ठेवताना मी बघितली होती, ही निघाली होती बाहेर आणायला, पण मी म्हटलं कशाला जातेस, घरातच पाकिटं आहेत तर, असं म्हटल्यानंतर इथे सगळेजण हसतात. आणि मग त्याच्यानंतर इथे मानसी मॅगी करते. मग तेजस ती चमच्याने ढवळतो आणि मॅगी इथे झाली आहे. आणि मग ती मॅगी तेजस तशीच उचलतो आणि म्हणतो, हे बघ आबा तुझ्या उंचीची नूडल्स असं तो म्हणतो. आणि ती नूडल्स ना तशीच गरमागरम इथे तोंडात घालतो आणि हा 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 असं भाजल्यासारखं करतो. मग मानसी काय करते, तेजसचा हातात घेते आणि त्याच्यावर फुंकर मारते. आणि मग बाजूला बॅकग्राऊंडला छान गाणं लागतं, थोडं तुझं थोडं माझं. तेजस आणि मानसी असे हरवत आहेत. मानसीकडे तेजस इथे बघतो आणि मग मानसी तेजसला विचारते, बरं वाटतंय का तुम्हाला. मग तेजस म्हणतो, हो बरं वाटतंय मला, पण मला इथे भाजलं नव्हतं, तोंडात भाजलं होतं असं सांगतो. आणि आबा हसते, मानसी पण हसते आणि मानसी म्हणते, हे घ्या पाणी प्या असं म्हणून सांगते. आणि मग तेजस म्हणतो की मानसी तुम्ही या घरात, मी तुम्हाला इथे लवकरात लवकर या नात्यातून मोकळं करीन, मी तुमच्या इथे लायकीचा नाही आहे, मी तुमच्या बरोबरीचा नाही आहे, मला माहिती आहे आणि तुम्ही खूप काही छान डिझर्व करता, तुमचं आयुष्य खूप चांगलं असू शकतं आणि मी लवकरात लवकर तुम्हाला या
नात्यातून इथे सोडवीन असं तो इथे विचार करतो. म्हणजे मी एकदा घरात येतो आणि म्हणजे तुमची काळजी मिटेल, मी परीक्षा चांगली देतो. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये हा जो काही विनोद आहे तो म्हणतो माझ्या बायकोचा उपवास आहे आणि छाया तिकडनं काहीतरी खात येत असते आणि शेवटी ती बांधून काहीतरी म्हणजे जे हातात चिप्स असतात ते ठेवायला ती वहीतला कागद उचलते आणि तो कागद उचलते, त्याच्यात ते ठेवते आणि तो कागद कुठला असतो प्रेक्षकांना, ते हॉल तिकीट असतं, ते असं टाकलेलं आहे. आणि आता ते गायत्री इथे हे काय आहे म्हणून उघडते. काय होईल? हॉल तिकीट गायत्रीच्या हातात लागेल. तुम्हाला काय वाटतं ते सांगा.